नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ग्रंथ मानला जातो। या ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्याचे नियम, आहार आणि महत्त्वाचे अटी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही आध्यात्मिक माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। 1. श्री गुरुचरित्र पारायणाचे महत्त्व। संकट निवारण। गुरुचरित्र हे केवळ एक पुस्तक नसून ते साक्षात श्री गुरूंचे वाङ्मयीन रूप आहे। याचे श्रद्धापूर्वक वाचन केल्याने घरातील इडापिडा टळते आणि मनःशांती मिळते। मनोकामना पूर्ती। जे भक्त निस्सीम श्रद्धेने 7 दिवसांचे अनुष्ठान करतात त्यांच्या न्याय्य मनोकामना श्री दत्तगुरू पूर्ण करतात असा अनुभव अनेक भाविकांना येतो। आध्यात्मिक प्रगती, आत्मिक बळ वाढवण्यासाठी आणि ईश्वर प्राप्तीसाठी हे पारायण मार्गदर्शक ठरते। 2. पारायण कोणी आणि कधी करावे। कोणी करावे? हा ग्रंथ कोणाही श्रद्धावान भक्ताला, स्त्री, पुरुष, तरुण किंवा वृद्ध वाचता येतो। मात्र पारायणाच्या काळात कडक सोळे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। कधी करावे? पारायण सुरू करण्याचा सर्वोत्तम दिवस गुरुवार किंवा शनिवार आहे। शनिवारी सुरू केल्यास शुक्रवारी सांगता होते, जे अत्यंत शुभ मानले जाते। विशेषतः दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा अधिक मासात पारायण करणे अधिक फलदायी ठरते। वेळ। वाचनाची सर्वोत्तम वेळ ब्राह्ममुहूर्त, पहाटे 4 ते 7 आहे। या काळात वातावरण शांत आणि सात्विक असते। 3. पारायणाचे कडक नियम व अटी। स्वच्छता, शुचिर्भूतता। रोज पहाटे स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे। शक्य असल्यास पांढरे किंवा पिवळे सुती वस्त्र वापरावे। भस्म आणि पूजा। वाचनापूर्वी कपाळावर भस्म लावावे। चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर पोथीची स्थापना करावी। गणपती, सरस्वती आणि श्रीगुरूंचे स्मरण करून पोथीची पूजा करावी। अखंड नंदादीप। पारायणाच्या पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत देवघरात किंवा पोथीसमोर अखंड दिवा तेवत असावा। आसन आणि दिशा। वाचन करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे। खाली जमिनीवर बसणे शक्य नसल्यास लाकडी पाटाचा वापर करावा। मौन पालन। वाचन सुरू असताना मध्येच कोणाशीही बोलू नये। वाचन स्पष्ट आणि एकाग्रतेने करावे। शयन। या 7 दिवसांत गादीचा वापर टाळून जमिनीवर चटई किंवा पांढरी धाबळी अंथरून झोपावे। 4. आहार। काय खावे आणि काय टाळावे। काय खावे? पथ्य। आहार पूर्णपणे सात्विक असावा। शक्य असल्यास एकभुक्त राहावे। आहारात गाईचे दूध, तूप, तांदूळ, मूग, गहू आणि जिरे यांचा समावेश करावा। मुगाची खिचडी हा सर्वोत्तम आहार मानला जातो। काय टाळावे? कांदा, लसूण, अंडी, मांसाहार आणि सर्व प्रकारची व्यसने पूर्णपणे वर्ज्य आहेत। तसेच तिखट, खारट, आंबट पदार्थ, दही आणि तेलकट पदार्थ टाळावेत। 5. उद्यापन सांगता। 7 दिवसांचे वाचन पूर्ण झाल्यानंतर 8व्या दिवशी सांगता करावी। यावेळी श्री दत्तगुरूंच्या प्रतिमेची पूजा करावी। एका सुवासिनीला आणि एका ब्राह्मणाला भोजन देऊन त्यांना यथाशक्ती दानदक्षिणा द्यावी। त्यानंतरच स्वतः अन्न ग्रहण करावे। मित्रांनो, श्री गुरुचरित्र पारायण हे केवळ वाचन नसून ते एक तप आहे। जर तुम्ही हे नियम पाळून मनोभावे सेवा केली तर श्री गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।